की या राज्याची रचना 1960 ला झाली। आज 64 वर्ष होऊन गेले, 65व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। या 65 वर्षामध्ये पहिल्यांदा या राज्यामधला अर्थसंकल्प हा 45,128 कोटी रुपयाच्या तुटीचा आला। सभापती महोदय, गेल्या अनेक वर्ष या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली। फार 85 साली 80 साली अशी स्थिती होती की 100 कोटी मायनस जरी झालो आपण तर अख्ख्या महाराष्ट्रभर अग्रलेख लिहिले जायचे की राज्याचा अर्थसंकल्प हा मायनस मध्ये आहे, तुटीमध्ये आहे। टीका व्हायची, टिप्पणी व्हायची, काय चाललंय या राज्यामध्ये। मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प 675 कोटी रुपये तुटीचा होता आणि एका वर्षामध्ये 45,000 कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प। आणि राज्य विकासाच्या दृष्टीने चाललंय। मी माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो, 45,000 कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात? एका वर्षभरामध्ये 45,000 कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावे लागतील, किती उत्पन्नाचे साधनं तुम्हाला शोधावे लागतील? पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प 50 कोटीचा जाईल, 50,000 कोटीपर्यंत तुटीचा जाईल। राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे। तुम्ही किती पाठीवर थापा मारल्या आणि किती कौतुक करत हा प्रयत्न केला तरी हा राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे। तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट पैसा नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही आणतात, महसुली तूट वाढताय, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय, पेन्शन, भत्ता, पगार, घेतलेल्या कर्जावरचं व्याज, घेतलेल्या कर्जावरचे हप्ते, याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही, कर्ज काढण्यासाठी हे हप्ते फेडण्यासाठी परत कर्ज काढावं लागतंय। 8 लाख कोटीचं कर्ज तुमच्याकडे, 8,00,000 कोटी। अध्यक्ष महोदय, याचं व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे। हप्ते तर सोडून द्या, विविध मार्गाने